नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत अशी तांदळाची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण तव्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण त्याच्यात लसूण बारीक चिरून घेतला होता तो टाकून घेऊ। सर्वप्रथम लसूण भाजायचा आहे। लसूण छान भाजत आला की आपण त्याच्यात 10 ते 12 मिरच्या बारीक करून घेतल्या होत्या त्यासुद्धा टाकून घ्यायचे, कारण दोन्ही संग टाकलं तर लसूण भाजत नाही पण मिरच्या आधी भाजून जातात, म्हणून थोडासा लसूण भाजून घ्यायचा, नंतर मिरच्या टाकायच्या। आता लसूण आणि मिरची छान अशी भाजून रेडी झालेली आहे। खरपूस भाजून घ्यायची। तोपर्यंत आपण चवळीची भाजी छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याला नितळत ठेवायची। तर लसूण आणि मिरची छान भाजून रेडी झाली। आता आपण जी भाजी ठेवली होती धुवून ती त्याच्यात टाकून घेऊ। तर आपण भाजी करण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे। आता सर्व भाजी टाकून घ्यायची आणि एकदा वर खाली करून घ्यायची। आता जास्त दिसते पण एकदा शिजली का नाही तर ती एक वाटी पण भाजी राहत नाही। आणि चवळीची भाजी तर सगळ्यांना आवडते, तांदळिया म्हणा चवळी म्हणा। छान अशी मिक्स करून घ्यायची आणि 2 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे छान अशी वाफ लागते भाजीला। आणि गॅस फास्टच ठेवायचा आहे, कमी नाही करायचं आहे। बघू शकता किती पाणी सुटले भाजीला। ते एकदा परत वर खाली करून घेऊ भाजी। छान अशी मिक्स करून घ्यायची। छान मिक्स झाली। आता कढईमध्ये अशी पसरून घेऊ। आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि हिरव्या भाज्यांना कधीही कमी मीठ लागतं, जास्त नाही। मीठ टाकून एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान असं मिक्स झालेली आहे। परत एकदा आपण 2 ते 3 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। छान अशी वाफ लागली पाहिजे। 2 मिनिटांनी परत झाकण काढून घेतले। आता भाजी छान अशी शिजवून झालेली आहे, फक्त त्याचं पाणी आटायचं बाकी आहे। जर तुमची लहान मुलं असतील तर तुम्ही भाजीतलं पाणी भातामध्ये घालून पोरांना खायला घालू शकता, खूप छान लागतं। आणि तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता। असं पाणी असतं ना भाजीत ते थोडंसं भातावर घ्यायचं आणि खायचं। तर रेडी झाली आपली तांदळाची भाजी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।